नमस्कार शेतकरी बंधूंनो, महाद्वाड भाऊ नमस्कार. नमस्कार सर. तर तुम्ही आता तुमचं नाव, गाव आणि मोबाईल नंबर सांगा. माझे नाव बालाजी दत्तराव महाद्वाड, राहणार डोंगरगाव, तालुका मुदखेड, जिल्हा नांदेड. मोबाईल नंबर 9823 97 35 33. 9823 97 97 35 35 33. तर बालाजी महाद्वाड भाऊकडे आपण आलो आहोत आणि आम्ही त्यांच्या चिया सीडच्या प्लॉट मध्ये बसलो आहोत. हे बघा, हे चिया सीडचं जर्मिनेट झालेलं उगवलेलं रोप आहे. हो सर. तर भाऊ, याला पेरून किती दिवस झाले? याला 13 दिवस झाले सर. हा, 13 दिवस झाले याला पेरून. म्हणजे जर्मिनेशनला उगवायला 3-4 दिवस आणि पुढचे 10 दिवस, समजा 8-9 दिवस. तर हे बघा, हे चिया सीड हे जे आहे हे पुदिन्याच्या गटातलं पीक आहे, बरोबर आहे? हो ना. बीपी शुगरला काम करते, वजन कमी करायला काम देते. नाही, हे पुदिन्याच्या उग्रवास गटात उग्रवास आहे. उग्रवास. तर ते एकदा तपासून घ्या. परंतु याचा वास उग्र आहे आणि याला जनावर खात नाही. याला जनावर खात नाहीत. पानं याची पुदिन्यासारखी आहेत. याला जनावर खात नाहीत. याला डुकरं खातात का? नाही. याला डुकरं खात नाहीत. म्हणजे जंगली जनावर नाही, पाळीव जनावर नाही. आणि एकरी बी किती लागते? 2 किलो सर. याला एकरी 2 किलो बी लागते. याला काही खत बीत देता का तुम्ही? नाही सर, काही. तुम्ही ही ट्रॅक्टरनं पेरणी केलेली दिसते. हो. तर ही कशी पेरणी केली? वाळू मध्ये मिक्स करून 2 किलो मध्ये आपण 8 किलो चाळीली वाळू घेतली, किंवा आपण गांडूळ खते चालतो, किंवा आपण सोयाबीन काढलेल्या त्याच्या खालची माती ते सुद्धा चालते. 1 किलो मध्ये 3-4 किलो वाळू मिक्स करा, किंवा तुम्ही गांडूळ खत घेऊ शकता, किंवा हल्लर खालची ते माती घेऊ शकता. शेतकरी बंधूंनो, चिया सीड बद्दल एक व्हिडिओ मी याच्या आधी शेअर केला होता. त्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की एकरी 1.5 किलो 2 किलो चिया सीड तुम्हाला वापरायचं आहे. 1.5 किलो सांगितलं असेल कदाचित, किंवा 2 किलो सांगितलं असेल, 1.5-2 किलोच्या दरम्यान. तर मी सांगितलं होतं की आमच्या वसंत बायोटेकचे जे ग्रॅन्युल आहेत ते 10 किलोच्या बॅग मध्ये ते 1 एकराचं मिक्स करा आणि नंतर त्याची पेरणी हात पेरणी यंत्रानं किंवा ट्रॅक्टरच्या सहाय्यानं करा. तर या सांगायचा अर्थ असा की त्या सुपर सॉइल चार्जर मधून तुम्हाला शेणखताचे सगळे फायदे मिळतील. कारण हे ऑर्गॅनिक घेता येणारं पीक आहे, बाकी याला काही फारसं लागत नाही. आणि तुमची सारखी पेरणी होते. त्यामुळं याने सांगितलं की गांडूळ खत मिसळा किंवा रेती मिसळा, आपल्याला जे योग्य वाटते ते माध्यम त्याच्यामध्ये मिसळून आपण पेरणी करू शकता. याच्यावर काही रोगकीड असे काही जाणवले? नाही, काही येत नाही. हा, याच्यावर काही रोगकीड नाही. भाऊ, तुम्हाला हे चिया सीड 1 एकरात मागच्या वर्षी किती झालं होतं? 6 क्विंटल. 1 एकरात त्यांना 6 क्विंटल चिया सीड झालं होतं. मागच्या वर्षी किती एकर पेरलं होतं आपण? 8 एकर चिया सीड होतं. हा, मागच्या वर्षी त्यांचं 8 एकर होतं. या वर्षी आपलं किती आहे? 8 एकरच आहे. हा, म्हणजे ते दरवर्षी चिया सीड घेतात. मागच्या वर्षी तुम्हाला काय भाव मिळाला? 23,100 रुपयांनी घरूनच नेला सर त्यांनी. वाशिम मार्केट मध्ये 24-25 हजार रुपये रेट चालू होता. हा, तर बंधूंनो, याला वाशिमला मार्केट आहे असं ते सांगतात. वाशिम भागामध्ये यंदाही भाऊ चिया सीडची चांगली लागवण झाली. 23,000 रुपये त्यांच्या घरून गेलं. हो. तर आणि त्यांना एकरी 6 क्विंटल झालं. हो. तर म्हणजे 1.25 लाखाच्या वर. हो. म्हणजे 20-20-18 म्हणजे जवळपास 135, म्हणजे 1,30,00,000 वर त्यांना जवळपास 1 एकरातून चिया सीडचं उत्पन्न झालं. असं त्यांचं 8 एकर होतं. म्हणजे त्यांनी चिया सीड मधून चांगले पैसे केले. त्यांच्या या प्रयोगाची, चिया सीडचा त्यांचा प्रयोग, त्याची कीर्ती आमच्या पुसदपर्यंत आली. आम्हाला माहित झालं. आम्ही नंतर या भागात आमचे प्रतिनिधी पाठवून चौकशी केली.
तर त्यांनी जी माहिती आम्हाला दिली होती त्यांच्या प्रस्तावामध्ये ती सत्य होती. ते चिया सीड दरवर्षी घेतात, त्याच्यापासून चांगलं उत्पन्न घेतात. त्यासाठी वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठाननं त्यांना 18 ऑगस्ट 2025 ला गौरव पुरस्काराने सन्मानित केलं. तर हे एक प्रगतिशील शेतकरी आहेत. त्यांच्या शेतीमध्ये वेगवेगळे ते प्रयोग करत असतात, उत्पन्न घेत असतात आणि त्यांच्या या उत्पन्नासाठी मी आपल्या सर्व शेतकरी बंधूंच्या वतीनं, वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो. धन्यवाद भाऊ. आणि बंधूंनो, आपण आमचं जे काही चर्चा आहे ती ऐकली त्यासाठी आपल्यालाही धन्यवाद देतो. आमची माहिती ऐकत राहा, पाहत राहा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.